नाशिक येथील आडगावचे भूमिपुत्र सामान्य कुटुंबातील शिवस्मारक समिती आडगाव अध्यक्ष समाजसेवक पोपट अरुण शिंदे हे नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 होणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून इच्छुक उमेदवार यांच्या आज दिनांक आडगाव येथील मारुती मंदिरामध्ये आज सकाळी 9 वाजता रोजी भव्य रॅलीचे आयोजन केले असून यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कामगार नेते जगदीश गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आडगाव मारुती मंदिर येथे नारळ फोडून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात पॉम्पलेट वाटप आणि रॅली काढून यावेळी आडगावमधील प्रतिष्ठित नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी गावकरी मोठ्या बहुसंख्येने उपस्थित राहून आडगाव शहरामध्ये एक छोट्या प्रकारची रॅली काढून गावकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक 2चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून इच्छुक असलेले समाजसेवक पोपट अरुण शिंदे यांनी एक नवा अध्याय सुरू केला। विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून पोपट भाऊ प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वत्र असून त्यांचा प्रभागात मोठा प्रचंड प्रभाव आणि अनुभव असल्यामुळे या अनुभवाचा पोपट भाऊ यांना नक्कीच लाभ मिळेल। शहरामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळालेला असून ठिकठिकाणी आडगाव परिसरामध्ये त्यांचे कार्य स्वभाव आणि सर्वसामान्य धरून चालणारा जनतेच्या मनातील आपल्या हक्काचा माणूस म्हणून पोपट शिंदे यांची ओळख आहे। त्यांच्या या आजच्या शक्ती प्रदर्शनामुळे शहरात त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला असून यावेळी उपस्थित नागरिकांनी समाजसेवक पोपट शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या ठिकाणी आमचे प्रेस कामगार नेते यांचे चिरंजीव पोपटजी शिंदे हे या ठिकाणी तयारी करतायत। प्रभाग क्रमांक 2 मधून हा तसा बघितलं तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि अनेक वर्षापासून या ठिकाणी जे प्रामाणिक शिवसैनिक आहे ते प्रत्येक जनतेच्या गरजांमध्ये त्या ठिकाणी अग्रेसर असतात। या ठिकाणी पोपटराव शिंदेचं आपण जर कार्य जर बघितलं तर मला आजही आठवतं की कोरोना काळ होता, माणूस माणसाजवळ जायला घाबरत असायचा आणि त्या काळामध्ये कुणाची जर त्या ठिकाणी मयत जर झाली तर आवर्जून ते सगळं विधीचा कार्य पोपटराव त्या ठिकाणी करत असायचा। सांगण्यामागचा हेतू एकच आहे की असा जनतेकरता स्वतःला वाहून घेतलेला कार्यकर्ता, अशा कार्यकर्त्यांना जर काम करण्याची संधी जर मिळाली अशा नवीन तरुणांना तर निश्चितच खूप मोठा बदल या ठिकाणी होऊ शकतो। आडगाव आपण जर बघितलं तर या नाशिकचा राजकारणाचा केंद्रबिंदू आहे आणि इथून अनेक असे नेतृत्व तयार झालेले आहेत। तर निश्चितच मी आमच्या सर्व प्रेस कामगारांच्या वतीनं वैयक्तिक माझ्या गोडसे कुटुंबाच्या वतीनं यांना जेवढे इच्छुक उमेदवार असतील, आता तिकीट कोणाला मिळाले पक्षाची जी काही रणनीती असेल, पण हे सगळे जे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे या आयुष्यभर जनतेचे सेवेत त्या ठिकाणी स्वतःला त्यांनी वाहून घेतलेले कार्य करत असतात। मी या ठिकाणी पोपटरावांना खूप खूप शुभेच्छा देतो। मी पोपट अरुण शिंदे या प्रभाग 2 मधून मी उमेदवारी करू इच्छित आहे, तरी सर्वांनी मला पाठिंबा द्यावा यासाठी मी विनंती करतो। सर्वात प्रथम मी प्रभागामध्ये डोर टू डोर चक्कर मारला, पहिल्या समस्या जाणून घेतल्या। या प्रभागामध्ये खूप मोठ्या समस्या आहेत, कमी दाबाने पाणी येणे, त्याच्यानंतर रस्ते नाही, लाईटीचा विषय, असे सर्व जनतेचं म्हणणं आहे, म्हणून मी ही उमेदवारी करू इच्छितो। मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे। दुसऱ्या गोष्टी म्हणजे मी तळागाळात काम करतोय, म्हणून मला जनता पाठिंबा देईल हा मला विश्वास आहे। आबोजी भामरे यांची जयंती असेल, या सर्वच समाजकारणामध्ये पोपट हा अग्रेसर असतो आणि याच्यासाठी त्याला उमेदवारी करायची आहे। तरी प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व आपले जे नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांनी नातेवाईक असतील, या सर्वांना मी पोपट अरुण शिंदे किंवा पक्षातर्फे आव्हान करतो की त्यांनी पोपट अरुण शिंदे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं आणि पोपट शिंदे यांना खूप मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्याल अशी अपेक्षा करून आई भावांनी सप्तशृंगी या देशाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण ज्या बजरंगबली समोर या ठिकाणी आम्ही त्यांचा जो कार्यक्रम करत आहोत त्या सर्वांच्या आशीर्वादाने पोपट नक्कीच यशाला यशस्वी घालेल असा विश्वास व्यक्त करून सर्व नागरिकांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुतळा या ठिकाणी साकार केला त्याच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक तरुणांना अभ्यास करण्यासाठी नाशिक पंचवटी या ठिकाणी जावं लागत असेल, परंतु त्याच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली आणि त्यांनी तत्कालीन खासदाराकडे नेहमी पाठपुरावा करून या ठिकाणी एक वाचनालय व्हावं अशी त्याची इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी तो पाठपुरावा करून या ठिकाणी ते वाचनालयही आणण्यासाठी त्याचा फार मोठा सहभाग आहे। त्यामुळे त्याने
त्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने उमेदवारी करावं आणि तो या ठिकाणी तो यशस्वी होईल याची मी सर्व उपस्थितांच्या वतीने ग्वाही देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 2 येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पंचक्रोशीमध्ये नवे नाशिकमध्ये समाज कार्याच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध असलेले श्री पोपट अरुण शिंदे यांच्या प्रचाराच्या या ठिकाणी पत्रकाचं अनावरण होत आहे. पोपट शिंदेच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर आडगावमध्ये जेवढे सामाजिक उपक्रम होतात त्या सर्वच सामाजिक उपक्रमामध्ये अग्रक्रमाने पुढे राहून जो कार्यकर्ता काम करतो त्या कार्यकर्त्याचं नाव आहे पोपट शिंदे. आपण मागील कोरोना काळ जर असेल तर कोरोना काळामध्ये नातेवाईकांचे घरातले देखील त्या ठिकाणी दूर होते, परंतु नातेवाईकांच्या वरती अवलंबून न राहता पोपट स्वतः जातीने त्या ठिकाणी उभं राहून त्यांच्या इतर क्रिया करण्यासाठी ज्या समाजसेवकांनी पुढाकार घेतला त्या समाजसेवकाचं नाव आहे पोपट शिंदे. आणि आज तळागाळातील सर्वच लोक म्हणतात की पक्षाच्या व्यतिरिक्त जाऊन जर आमचा कुणी नगरसेवक या ठिकाणी होणार असेल तर तो पोपट अरुण शिंदे आहे, असं या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2च्या सर्वसामान्य नागरिकांचे या ठिकाणी मत आहे आणि आमचं देखील तेच मत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे मी इच्छुक उमेदवार असून मला एक वेळ प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून द्या. मी पूर्ण प्रभागात नक्कीच बदल घडवून आणतो असे आश्वासन रॅलीवेळी सुरुवातीला प्रभागातील जनतेला त्यांनी आश्वासन दिलं आहे. NCN न्यूजसाठी गणेश खराट, आडगाव.